नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक अस्सल आगरी रेसिपी करणार आहोत आणि ती तुम्ही ओळखलीच असाल तर इथे तुम्हाला दिसत आहे शेवग्याच्या शेंगा, कोळंबी आणि हे फोडणीसाठीचं साहित्य। तर मंडळी, नेहमी आपण शेवग्याच्या शेंगा घालून भाजी करतो, आमटी करतो, शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी करतो। तर शेवग्याच्या शेंगा घालून कोळंबीचं कालवण हे आगरी घराघरांमध्ये केलं जातं। ही एक फार जुनी अशी रेसिपी आहे। शेवग्याचे झाड हे प्रत्येकाच्या दाराजवळ असतं आणि कोळंबी हा प्रकार आगरी घरांमध्ये मुख्यतः खाल्ला जातो आणि आवडीने खाल्ला जातो। तर ह्या कोळंबीमध्ये हिवाळ्याच्या दिवसात शेवगा भरपूर आलेला असतो आणि त्यामुळे कोळंबीच्या कालवणामध्ये शेवगा घातला जातो। पूर्वीच्या काळी मार्केट नसायचं, मार्केटमध्ये जायला स्त्रियांना वेळ देखील नसायचा। मग कोळंबी मिळाली की त्यामध्ये दाराजवळ किंवा परिसरामध्ये जे काही भाजी अवेलेबल असेल ती भाजी त्या कोळंबीमध्ये घातली जायची। तर त्यामध्ये मुख्यत्वे करून शेवगा असायचा। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर इथे मी 1/2 किलो कोळंबी घेतलेली आहे आणि एक डिश भरून होईल म्हणजे कोळंबीच्या दुप्पट शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि कांदा, आलं, लसूण, टोमॅटो आणि मिरची ही फोडणीसाठी घेतली आहे। थंडीच्या दिवसामध्ये शेवगा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि शेवग्यामध्ये खूप सारे जीवनसत्व असतात आणि ती आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात। शेवगा खाल्ल्याने बरेचसे रोग बरे होतात, ज्यांना संधिवात म्हणजे थंडीमध्ये बऱ्यापैकी हाडे दुखण्याचा त्रास होतो आणि शेवगा हा थंडीमध्येच येतो आणि भरपूर प्रमाणात खाल्ला जातो, त्यामुळे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे। म्हणजे ज्यांना काही हाडांचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यास देखील मदत करतो आणि कोळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि इतर घटक देखील चांगल्या प्रमाणात असतात। एक पौष्टिक रेसिपी सुद्धा होऊन जाते। तुम्हाला शेवग्याचे काही फायदे आहेत ते मी अगोदरच शेअर केलेले आहेत शेवग्याच्या पुलावाच्या रेसिपीमध्ये। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये एक मोठा चमचा होईल इतकं तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापवून द्यायचं आहे। तेल तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं जिरं घालूया, म्हणजे चिमूटभर होईल इतकं जिरं घालायचं आहे। जिरं पचनासाठी खूप चांगलं असतं। तर आता जिरं घालून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरून ठेवलेला जो कांदा आहे, एक कांदा घेतलेला आहे, तो घालूया। कांदा घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालूया। आलं लसणाची पेस्ट 1 चमचा होईल इतकी घालायची आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो देखील या फोडणीत लगेचच घालायचे आहे। तर इथे एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक मिरची घेतली आहे आणि 1 इंच होईल इतकं आलं आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। तर ही फोडणी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायची आहे। गॅस मीडियम आचेवर ठेवायचा आहे। कांदा पारदर्शक झालेला आहे आणि टोमॅटो देखील मस्त मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा आगरी पद्धतीचा लाल तिखट, 1 चमचा हिंग। सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत। त्यांचा कच्चेपणा, सुवास बाहेर पडेपर्यंतच त्यांना परतायचं आहे, अजिबात करपून द्यायचं नाहीये। जर फोडणी करपली तर तुमच्या कालवणाचा रंग आणि चव देखील बदलेल। तुम्ही बघू शकता या फोडणीला किती सुंदर कलर आलेला आहे। तर आता मसाले परतून झालेले आहेत, खूप छान सुवास आलेला आहे। आता आपण त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया। ही कोळंबी सुद्धा घालून घेऊया। कोळंबी आणि शेंगा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर शेंगा आणि कोळंबी परतून घ्यायचे। चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया। तुम्हाला यामध्ये बटाटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। तर मस्त परतून झालेला आहे। आता या कोळंबीवर 2 मिनिटं झाकण देऊया आणि मंद गॅसवर शिजवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत। मस्त पाणी सुटलेलं आहे। कोळंबीला तेल आणि मीठ यामुळे छान असं पाणी सुटलेलं आहे, कारण कोळंबीमध्ये स्वतःचं पाणी देखील असतं आणि शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं। तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। पाणी नेहमी गरमच घालावं।
तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी घालायचं आहे। आता यावर झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून घेऊया। झाकण काढून बघूया, कोळंबी सुद्धा शिजली आहे आणि शेंगा सुद्धा शिजल्या आहेत। आपण बघूया शेंगा शिजल्यात की नाहीये ते। शेंग शिजलेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपण ह्यामध्ये 1 चमचा काळा खोबऱ्याचं वाटण घालूया, गरम मसाला अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल। कोथिंबीर असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल। इथे मी बारीक केलेली कोथिंबीर सुद्धा घालते। मिक्स करून घेऊया। चवीपुरतं थोडंसं कोकम देखील घालूया, घालायला विसरलेली। 1 ते 2 मिनिटं उकळी घेऊया। गॅस मंद आचेवर करूया, कारण शेंगा आणि कोळंबी सुद्धा शिजलेली आहे। घातलेलं वाटण, कोकम, कोथिंबीर आणि धना पावडर, गरम मसाला हे त्यामध्ये मुरण्यासाठी हे कालवण 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवर ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत, कालवण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। तर मंडळी, असं हे शेवग्याच्या शेंगा घालून कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे आणि कालवणावर तर्री देखील खूप छान आलेली आहे। रेसिपी आवडली असल्यास तुम्ही नक्कीच करून बघा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। मैत्रिणींनो, हे कालवण गरम गरम भातासोबत खूप छान लागतं। ज्यांना याची ओरिजिनल चव खायची असेल त्यांनी याच्यात खोबऱ्याचं वाटण नाही घातलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे तुम्हाला शेवग्याची शेंग आणि कोळंबी यांचा एक अप्रतिम स्वाद अनुभवायला मिळेल। तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी पद्धतीच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।